आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्म न्यूज, अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी। ऑनरेबल मेंबर सर, माझा प्रश्न पुन्हा केवळ किती निधी दिला हा नव्हता। कालही सदनाच्या पटलावर माननीय रेल्वे मंत्र्यांनी उत्तर देताना जीएमआरटी मुळे या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्री होऊ शकत नाही, त्यामुळे हा एक देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा, आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा एक प्रोजेक्ट जर आमच्या भागात आहे तर या भागामध्ये कुठली डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालाय आणि ही नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे की या भागाचा डेव्हलपमेंटल डेफिसिट दूर करावा। यासाठी मी जे प्रश्न विचारले होते सर, त्यातल्या एकाही प्रश्नाचं हे उत्तर मी आता विचारलेल्या प्रश्नाचं माननीय मंत्री महोदयांनी दिलं नाही। माननीय मंत्री महोदय, सर उत्तर पत्र को रख दिया गया है। माननीय सदस्य। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, काल सुद्धा सदनासमोर ही गोष्ट आली की जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी माननीय मंत्री महोदयांकडे आणि सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज डिंबे इरिगेशन, कुकडी इरिगेशन मध्ये कॅनॉल रिपेअरचं काम हे राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेलं, पण अजूनही कॅनॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे, मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिटसाठी म्हणतो अतिरिक्त निधी केंद्र शासनानं देण्यात यावा। त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं, या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा या धरणात आणण्यासाठी 4 योजना राज्य सरकारनं तयार केलेल्या आहेत, जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो। या 4 योजनांसाठी, या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी। तिसरी महत्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामधली अनेक धरणं आज 25 ते 30% गाळाने भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे। या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला तशी सूचना द्यावी ही विनंती। माननीय अध्यक्ष जी, ये जो सदस्य जी ने जो प्रश्न पूछा है, महाराष्ट्र में अगर वो चाहेंगे तो मैं मराठी में बोल सकता हूँ। बोलो बोलो। त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांची अलग अलग योजनांवर कोकणी परियोजनावर त्यांना 757 करोड रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहे आणि त्यांनी ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत। विल्हेवाडीवर सुद्धा 41.27 करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले, ते त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत। चस्कमान परियोजना 144 किलोमीटरचं लेंथ आहे, ते कंप्लीट झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त 14 किलोमीटर लाइनिंग झालेली आहे। 130 किलोमीटर मातीची परियोजना पूर्ण झाली आहे। त्यांना 114 करोड रुपये दिले होते, तिच्यातले फक्त 14 करोड रुपये वापरलेले आहे। बाकी 100 करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे। महाराष्ट्र सरकार परियोजनाची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे। धन्यवाद सर। ऑनरेबल मेंबर सर, माझा प्रश्न पुन्हा केवळ किती निधी दिला हा नव्हता। कालही सदनाच्या पटलावर माननीय रेल्वे मंत्र्यांनी उत्तर देताना जीएमआरटी मुळे या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्री होऊ शकत नाही, त्यामुळे हा एक
देशाच्या दृष्टीने महत्वाचा, आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा एक प्रोजेक्ट जर आमच्या भागात आहे तर या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालाय आणि ही नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे की या भागाचा डेव्हलपमेंटल डेफिसिट दूर करावा. यासाठी मी जे प्रश्न विचारले होते तर त्यातल्या एकाही प्रश्नाचं हे